नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 2331 जागांसाठी नवीन पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता कसा भरायचा आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 5 ते 6 वेगवेगळ्या पदांसाठी ही नवीन पदभरती आलेली आहे. त्यातील 2 महत्त्वाची पदं असणार आहे शिपाई आणि लिपिक. ठीक आहे, या 2 पदांसाठी सर्वाधिक जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर टोटल आपल्याला वेगवेगळी 5 ते 6 पद आहेत आणि या सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या ज्या लिंक आहेत त्या वेगवेगळ्या आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सारखीच असणार आहे, संपूर्ण प्रक्रिया सारखीच असणार आहे. कसा अर्ज भरायचा संपूर्ण आपण बघणार आहोत, परंतु प्रत्येक पदासाठी जी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक असणार आहे ती वेगवेगळी असणार आहे. कसं ते देखील तुम्हाला सांगतो. जसे की बघा, आता ही सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे ती शिपाई हमाल म्हणजेच पिओन हे ज्या पदाची आहे ती आपण इथं बघू शकता. ठीक आहे, आणि अशाच प्रकारची जी लिंक आहे इथे तुम्ही बघू शकता ही क्लर्क. ठीक आहे, लिपिक या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी लिंक आहे ही वेगळी सेपरेट आहे. ठीक आहे, दोन्ही लिंक सेपरेट आहे परंतु प्रक्रिया ही सारखीच असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला ऑनलाईन अर्ज ज्या पण पदासाठी भरायचा असेल त्याच पदाची लिंक ओपन करणं गरजेचं असणार आहे. त्याच्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय, त्याच्यावरती सर्व लिंक्स तुम्हाला भेटून जातील. जॉईन व्हा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक उपलब्ध करून देत आहे. ठीक आहे, तर बघा याच्यासाठी जर म्हटलं तर बघा, शिपाई या पदाची संपूर्ण जाहिरात मी इथं ओपन करून घेतलेली आहे. लिपिक या पदाची देखील इथं जाहिरात ओपन करून घेतलेली आहे. जाहिरातीवरती डिटेलमध्ये आपण सेपरेट एक व्हिडिओ टाकलेला आहे. जर तो तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्कीच बघा. अदरवाईज सर्व पदानुसार जाहिराती आणि ऑनलाईन अर्ज करण्याच्या ज्या लिंक आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील भेटून जातील. तर टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हायला विसरू नका. सर्व अपडेट तुम्हाला तिथे दिले जातील. ठीक आहे, तर बघा आता ही जी पहिली लिंक आहे, आता शिपाई या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आहे, तर तोच अर्ज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला भरून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही घर बसल्या अशाचरित्या घर बसल्या व्यवस्थित न चुकता ऑनलाईन अर्ज भरू शकता. अदरवाईज जर तुम्हाला आमच्या टीम कडून ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल खूपच कमी किमतीमध्ये, तर तुम्हाला इथे वरती एक नंबर दिसत असेल, याच्यावरती व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे. तुम्हाला जे पण मुंबई उच्च न्यायालयाची पदभरती आहे त्याचा अर्ज भरून पाहिजे आहे. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल. ते डॉक्युमेंट व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवायचे असतात आणि खूपच कमी दरामध्ये घर बसल्या न चुकता तुम्हाला आपल्या टीम कडून ऑनलाईन अर्ज भरून दिला जाईल. तर चला, अदरवाईज तुम्हाला भरायचं असेल तर कसा भरू शकता घर बसल्या न चुकता त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेत आहोत. तर बघा, जी पण लिंक आता ओपन करणार आहे, जसं की आता या व्हिडिओच्या माध्यमाने स्पेशली या व्हिडिओमध्ये आपण शिपाई या पदासाठी अर्ज कसा भरायचा ते बघत आहोत, कारण ही शिपाई पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आहे. जर तुम्हाला लिपिक या पदासाठी अर्ज भरायचा असेल तर लिपिक या पदाची ही लिंक आहे. तर बघा, तर अशा प्रकारची संपूर्ण प्रक्रिया सारखीच असणार आहे, परंतु व्यवस्थित बघा लिंक तुम्ही कोणती ओपन केलेली आहे, कारण ज्या पण पदासाठी अर्ज भरायचा असेल त्या पदाची सेपरेट लिंक दिलेली आहे. तर 2 लिंक मी इथं दाखवण्यासाठी ओपन केलेले आहेत. आपले 5 ते 6 पद आहे, प्रत्येक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सेपरेट आहे. अशा प्रकारच्या लिंक आहेत. तर सर्व लिंक्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. आता या व्हिडिओच्या माध्यमाने आपण आता शिपाई या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करत आहोत. तर ही लिंक मी ओपन केलेली आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ठीक आहे, तर बघा आता याच्यासाठी जर म्हटलं तर तुम्हाला SBI कलेक्ट मार्फत, ठीक आहे, म्हणजे SBIचे जे कलेक्ट थ्रू असतं, वॉलेट असतं, त्याच्या मार्फत तुम्हाला पेमेंट करायचं असतं या पदभरतीसाठी आणि तेव्हाच तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण केला जातो. तर जेव्हा तुम्ही ही लिंक ओपन करता तेव्हा लगेच तुम्हाला इथं खाली अजून एक लिंक भेटून जाईल. या लिंकला देखील तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा ही लिंक अशा प्रकारची ओपन होत असते. ठीक आहे, आता ही लिंक ओपन करून घेतली. आता लगेच ऑनलाईन अर्ज भरायला आपल्याला सुरुवात करायची आहे. आता ही लिंक ओपन केल्यानंतर बघा आपल्याला पहिलं पेज दिसत आहे, होम पेज, रजिस्ट्रेशन, त्यानंतर रजिस्ट्रेशन ID आणि प्रिंट ऍप्लिकेशन. आता आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचंय, त्यासाठी रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचंय. अजून एक महत्त्वाची माहिती देऊन घेतो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टेक्निकल नॉन टेक्निकल प्रॉब्लेम आला तर इथे 2 हेल्पलाईन नंबर दिलेले बघा याच खाली. ठीक आहे, प्रत्येक वेबसाईटवरती आपल्याला हे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता अडचण आल्यास. ठीक आहे, आता भरपूर वेळ झालेला आहे. डायरेक्टली रजिस्ट्रेशन याच्यावरती मी क्लिक करत आहे. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. ज्या पण पदासाठी तुम्ही इथं अर्ज करत आहात त्या पदाचं नाव दिसेल, जसे की पिओन हमाल म्हणजेच शिपाई या पदासाठी आपण इथं अर्ज करत आहे. अदर पद तुम्हाला दिसणार नाही, कारण प्रत्येक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे
ती वेगवेगळी असणार आहे. ठीक आहे, प्रक्रिया ही सारखीच असेल, त्याच्यामध्ये काही जास्त बदल नाहीये, परंतु फक्त ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ही सेपरेट असणार आहे. तर बघा, आता इथं आपल्याला इथं काय करायचंय मित्रांनो, सर्वप्रथम कोणत्या खंडपीठासाठी इथं अर्ज भरत आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. जाहिरात मी इथं ओपन करून घेतो. तर बघा, शिपाई या पदाची मी इथं जाहिरात ओपन केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला उच्च न्यायालय मुंबई, त्यानंतर नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ अशा प्रकारच्या प्रत्येक खंडपीठानुसार वेगवेगळ्या सेपरेट जागा आहेत. ज्या पण साठी तुम्हाला इथं अर्ज भरायचा असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. जसे की इथं बघा, आपल्याला इथं उच्च न्यायालय मुंबईसाठी मला अर्ज भरायचा आहे, तर ते मी इथं सिलेक्ट केलं. ठीक आहे, अदरवाईज तुम्हाला नागपूर किंवा औरंगाबादसाठी अर्ज भरायचा असेल तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे आपल्याला नाव टाकायचंय. नाव भरण्यासाठी इथं सर्वप्रथम सिलेक्ट करायचंय श्री, श्रीमती जे पण असेल ते तुम्ही इथं भरणार. त्याच्यानंतर इथे पहिले नाव टाकायचंय, मधलं नाव टाकायचंय आणि आडनाव टाकायचंय. ठीक आहे, शेवटचं नाव टाकायचंय. त्यानंतर पोस्टल ऍड्रेस. ठीक आहे, आपल्याला व्यवस्थित आपला संपूर्ण आधार कार्डवरती जसा ऍड्रेस असतो संपूर्ण ऍड्रेस व्यवस्थित भरायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. जो पण जिल्हा असेल तो निवडायचा आहे आणि त्या जिल्ह्यानुसार आपला जो पण ऍड्रेसचा पिनकोड असेल तो पिनकोड तुम्ही इथं भरणार. त्याच्यानंतर इंडियन ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर आपल्याला इथं येस वरती सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, येस वरती सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. ही जी पण माहिती भरत आहे ती व्यवस्थित भरा. त्याच्यानंतर पुढे बघा, आपल्याला ईमेल आयडी भरायचा आहे. ईमेल आयडी भरताना इथे आपल्याला युजर नेम आणि त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर डोमेन नेम टाकायचं असतं. आता तुमचा ईमेल आयडी, उदाहरणार्थ माझा स्वतःचा ईमेल आयडी आहे, पूर्ण जर म्हटलं तर ajay@gmail.com. तर अजय हे झालं माझं युजर नेम. तर अजय फक्त इथे टाकायचंय, ऑलरेडी पुढे दिलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढे टाकायचंय gmail.com. या स्वरूपामध्ये तुमचा पूर्ण ईमेल इथं भरायचा आहे. पूर्ण एकाच याच्यामध्ये भरायचा नाही, जसे की ajay@gmail.com एकाच याच्यामध्ये भरायचा नाही. पहिल्यांदा फक्त युजर नेम भरायचं, जसं की अजय, त्याच्यानंतर ऑलरेडी आहे, त्याच्यानंतर पुढे भरायचं gmail.com या स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर मोबाईल नंबर भरायचा आहे तुमचा व्यवस्थित. त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर द्यायचा असेल तर देऊ शकता, अदरवाईज नाही दिला तरी काही अडचण नाही. जनरल मेल फिमेल तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं ऑप्शन आहे मित्रांनो, ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर धर्म तुम्हाला सिलेक्ट करायचं ऑप्शन आहे, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी जी पण असेल, SC ST OBC EWS वगैरे जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. ठीक आहे, ऑदर इथे आपल्याला एक ऑप्शन आहे मित्रांनो, सबकास्ट. आता तुमच्या जसं की आता ST कॅटेगरी सिलेक्ट केली, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, तर ते जात प्रवर्ग तुम्हाला माहिती असेल तर ते तुम्ही इथं भरू शकता, अदरवाईज नाही भरलं तरी काही अडचण नाही. पुढे आपल्याला जन्मतारीख भरायची, डे मंथ इयर या स्वरूपामध्ये. सर्वप्रथम आपल्याला दिवस निवडायचा, त्यानंतर महिना आपल्याला निवडायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला आपलं इथं वर्ष जे पण असेल ते वर्ष निवडायचं. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं संपूर्ण वय इथे येऊन जाईल. ठीक आहे, पुढे आपल्याला जन्म ठिकाणी इथे टाकायचंय, तुमचा जन्म कुठे झालेला आहे ते टाकायचंय. जर तुम्हाला माहिती नसेल तर 10वी-12वीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती तुम्हाला ते भेटून जाईल, ते जन्म ठिकाण तुम्हाला इथं भरायचंय. ठीक आहे, मॅरिटल स्टेटस. ठीक आहे, तुमचं लग्न वगैरे झालेलं असेल तर तुम्हाला इथं ते भरायचंय, मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते. त्याच्यानंतर पुढे आपण दिव्यांग वगैरे आहात का, दिव्यांग व्यक्ती वगैरे आहात का असेल तर यस करायचं, आणि यस केलं तर तुम्हाला त्याची माहिती भरायला लागते, दिव्यांगाचा टाईप कोणता आहे, त्याच्यानंतर तिथं पर्सेंटेज वगैरे किती आहेत आणि सर्टिफिकेट तुम्हाला जे दिव्यांगाचं भेटलेलं आहे ते कोणाकडून इश्यू झालंय ते तुम्हाला भरायचं. जर नसेल असं काही तर लेस वरती क्लिक करायचं, हे ऑप्शन ऑटोमॅटिकली इथून निघून जाईल. ठीक आहे, नाहीतर डायरेक्टली इथं नो वरती तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथं नोचं ऑप्शन आहे, इथे नो सिलेक्ट करणार. ठीक आहे, दिव्यांग असेल तर टाका, अदरवाईज नो. त्याच्यानंतर पुढे बघा, इथे सर्वात महत्वाचं आहे. आता इथे आपल्याला विचारलेलं आहे तुमच्याकडे 7वीचं उत्तीर्ण मार्कशीट आहे का. ठीक आहे, म्हणजे 7वी पासचं मार्कशीट तुमच्याकडे आहे का, असेल तर तुम्ही इथं यस वरती क्लिक करणार. ठीक आहे, यस वरती क्लिक केलं की इथं ऑटोमॅटिकली 7वी सिलेक्ट असतं. त्याच्यानंतर इथे 7वी असतं. इथे आपल्या शाळेचं किंवा बोर्डाचं नाव टाकायचं. त्यानंतर पासिंग तुम्ही कोणत्या वर्षी केलं ते पासिंग इयर टाकायचं. तुम्हाला कितीपैकी किती मार्क मिळाले ते टाकायचे आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येऊन जातील. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली पुढे 10वी-12वीची माहिती इथे ऍड करू शकता. आता बहुतेक ठिकाणी काय होतं, आता 7वीचं मार्कशीट कोणी एवढं जपून ठेवलेलं नसतं, परंतु ही शिपाई भरती आहे त्याच्यामुळे ती 7वी पास वरती आहे. तर 7वी पास उमेदवार देखील इथं अर्ज भरू शकतात, काही अडचण नाही. परंतु आता ज्यांच्याकडे 7वीचं मार्कशीट नाही त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं बघा, तर हे पत्रक जारी झालेलं आहे. तर त्या पत्रकाविषयी माहिती तुम्हाला दाखवून घेतो. तर बघा, अशा प्रकारचे तुमच्याकडे 7वी 8वी 9वी. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये 7वीचं जर तुमच्याकडे मार्कशीट नसेल तर तुमच्याकडे 8वीचं 9वीचं 10वीचं किंवा 12वीचं हे मार्कशीट असेल, डायरेक्टली त्यांची माहिती टाकली तरी काही अडचण नाही. 7वीचं नसेल तर परंतु 7वीची माहिती कंपल्सरी भरणं आवश्यक असणार आहे, कारण 7वी पासवरती भरती आहे, तर तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट होऊ शकतो. तर ती माहिती कशी भरायची त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. 7वीची माहिती भरताना बघा, तुम्ही इथं बघा, तुम्हाला इथं म्हटलेलं आहे काल्पनिकरित्या तुम्हाला 100 पैकी 50 गुण प्राप्त आहेत अशी माहिती इथं भरायची आहे. ते कसं ते
देखील पुढे मी तुम्हाला सांगतो ऑटोमॅटिकली हे येऊन जातो, परंतु तुम्हाला जे मार्गदर्शन सूचना आहे, जे पत्रक जारी झालेलं होतं ते देखील दाखवून घेतलेलं आहे. तर पुढे बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर स्पेशल जिल्हा बँके जिल्हा आपल्याला या जिल्हा न्यायालय पदभरती किंवा आपल्याला आता मुंबई उच्च न्यायालयासाठी ही पदभरती आलेली आहे, त्याच्यासाठी आपण नोट्स मागे देखील दिले होते, त्याचा भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झाला होता. आता उच्च न्यायालयाची ही जी मुंबई उच्च न्यायालयाची पदभरती आलेली आहे, शिपाई आणि लिपिक या दोन्ही पदांसाठी आपण नोट्स उपलब्ध करून देतोय. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहे, खूपच कमी किमतीमध्ये. याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, महत्त्वाचे प्रत्येक विषयानुसार IMP प्रश्न टॉपिकनुसार माहिती हे सर्व काही दिलेलं आहे अतिशय कमी किमतीमध्ये. तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, IMP GK, चालू घडामोडी या सर्व विषयांच्या नोट्स PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केले जातील. सर्वांची एकत्रित किंमत खूपच कमी ठेवलेली आहे, 149 रुपये. ठीक आहे, प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स असणार आहेत आणि IMP प्रश्नासोबत असणार आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे, तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. त्याच्यासाठी 9139 64 3199 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये सेंड केले जातील. चला आपण आता आपल्या टॉपिककडे पुन्हा आलेलो आहोत. आता इथं बघा, आपल्याला 7वीची माहिती इथं भरायची आहे. तुमच्याकडे 7वीचं मार्कशीट असेल तर येस करा आणि 7वीची माहिती भरा. जर नसेल तुमच्याकडे 8वी 9वी 10वी 12वीचं जे पण मार्कशीट असेल, पुढील मार्कशीट असेल, तर तुम्हाला इथं 7वीचं मार्कशीट नो वरती क्लिक करायचं. त्याचं पत्रक देखील दाखवून घेतलं. जसं तुम्ही नो वरती क्लिक करता ऑटोमॅटिकली 7वीची माहिती इथं भरली जाते. बघा, इथं 50 पैकी 100 पैकी 50 गुण मिळाले आणि तुम्हाला पर्सेंटेज इथं 50 इथं मिळाले, जेणेकरून तुमचा जो फॉर्म आहे, आता फॉर्म तुम्ही भरल्यानंतर तुमचा फॉर्म रिजेक्ट ना हो, त्याच्यामुळे ही माहिती इथं ऑटोमॅटिकली इथं घेतली जाते. फक्त इथं बोर्डाचं किंवा शाळेचं नाव इथं भरायचं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पासिंग इयर तुम्हाला भरायचं. आता 10वी पास केल्यानंतर तुम्हाला 2-3 वर्ष मागे यायचं, तेव्हा तुम्ही 7वी पास केलेली असते, ते वर्ष तुम्हाला इथं भरायचं असतं. ठीक आहे, तर ही माहिती मी भरून घेतो. तर बघा, या स्वरूपामध्ये ऑटोमॅटिकली माहिती आली. आता माझ्याकडे देखील हे 7वीची माहिती नाहीये. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरतोय त्याची 7वीची माहिती नाहीये, तर इथं नो वरती क्लिक केलं, ऑटोमॅटिकली 7वीची माहिती आली. आता पुढे डायरेक्टली इथे ऍड वरती क्लिक करायचं. तुमचं पुढचं काय शिक्षण झालेलं आहे ती माहिती तुम्हाला इथं भरायची. ठीक आहे, इथं डायरेक्टली 10वीची माहिती भरू शकता, 12वीची माहिती भरू शकता, ग्रॅज्युएशनची माहिती भरू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, फक्त 7वी झालं असेल तर फक्त 7वीची भरली तरी चालेल, काही अडचण नाही. पुढची माहिती नाही भरली तरी चालेल, ही देखील गोष्ट समजून घ्या. ठीक आहे, तर इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथे SSC आलेलं आहे. आता इथं आपल्याला बोर्ड नाव इथं भरायचंय. जसं की मी उदाहरणार्थ सांगण्याकरता इथं पुणे बोर्ड पटकन टाकतो. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास केली ते तुम्हाला भरायचंय. किती पैकी किती मार्क मिळाले ते तुम्हाला इथं भरायचे आहेत. ठीक आहे, जसं की 378 गुण मिळाले, किती पैकी 500 पैकी, तर 500 इथं आपण मेन्शन करणार. ऑटोमॅटिकली पर्सेंटेज येऊन जाईल. 12वी देखील झालं असेल तर तुमचं 12वी तर तुम्ही 12वी तर HSC सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला पुणे बोर्ड इथं आपल्याला सिलेक्ट करायचं नाही, तर जे पण बोर्डाचं नाव असेल ते बोर्डाचं नाव तुम्ही इथं देऊ शकता. त्याच्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही 12वी पास आउट केली ते वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं. किती पैकी किती मार्क मिळाले ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला बघा कितीचा पेपर होता टोटल, तर ते आपल्याला इथं भरायचं आणि त्याच्यानंतर पर्सेंटेज तुमचे येऊन जातील. इथं आर्ट, कॉमर्स, सायन्स हे देखील सिलेक्ट करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, तर ही माहिती तुम्हाला या स्वरूपामध्ये भरायची. पुढे आपल्याकडे काही स्पेशल स्किल्स वगैरे असतील तर ते तुम्ही इथं भरू शकता. असेल तर येस करायचं आणि ती स्किल्स तुम्हाला त्याची डिटेल इथं द्यायची आहे. नसेल असं काही स्किल्स वगैरे तर ते तुम्हाला इथं नोवरती सिलेक्ट करायचं. तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज माहिती आहेत असं विचारले तर तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येत असेल तर सर्व चेकबॉक्स टिक मार्क करणं अनिवार्य असणार आहे. त्याच्यानंतर पुढे हिंदी देखील येत असेल तर हिंदी देखील तुम्ही चेकबॉक्स इथं टिक मार्क करू शकता, लिहिता वाचता बोलता. इंग्लिश देखील येत असेल तर इंग्लिश देखील तुम्ही चेकबॉक्स इथं टिक मार्क करू शकता. आता पुढे बघा, पुढे महत्त्वाची माहिती विचारलेली आहे. इथं आपल्याला विचारलंय तुम्ही कोणत्याही आता विभागामध्ये कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्ही गव्हर्नमेंटला कामाला आहात का, असेल तर येस करा, अदरवाईज नो. असेल तर यस केल्यानंतर त्या डिपार्टमेंट विषयी इथं तुम्हाला इथं माहिती द्यायची आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची. तर नसेल असं कामाला वगैरे तुम्ही कुठं तर नो वरती सिलेक्ट करा. पुढे आपल्याला विचारलेले तुम्हाला जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असतं त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे का, असं काय केलेलं असं तुम्ही तर रजिस्ट्रेशन वगैरे, तर नो वरती येस वरती क्लिक करणार. नसेल केलं तर नो वरती सिलेक्ट करणार. ठीक आहे, आणि इथून पुढे ABC हे जे पॉईंट आहेत मित्रांनो, ही गोष्ट समजून घ्या. तुमच्यावरती कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल असेल, तुम्हाला कुठं तारखेला जावं लागत असेल, पोलीस स्टेशनमध्ये तुमच्यावरती FIR झाली असेल, त्याचं तुम्हाला खटल्यासाठी म्हणजे जे पण न्यायालयामध्ये तुम्हाला तारखेला बोलवलं जातं. ठीक आहे, कोर्ट कचेरी वगैरे त्याच्या संदर्भात इथं माहिती विचारली. गुन्हा दाखल असेल तर येस करायचं. तुमच्यावरती कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल असेल तर येस करायचं. तारखांना जावं लागत असेल तर त्याच्याबद्दलच इथे माहिती विचारली. असं काही असेल तर येस करा, अदरवाईज नोचं ऑप्शन आहे, हे ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे, काहीच करण्याची गरज नाही. पुढे आपल्याला विचारलेलं बघा, कोर्ट, MPSC UPSC अशा प्रकारच्या ज्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये तुम्हाला जर म्हटलं तर तुम्हाला काय पेनल्टी भेटली असेल, शिक्षा भेटली असेल. आता तेव्हा शिक्षा भेटते तेव्हा तुम्हाला काय होतं, अशा प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम देता येत
येत नाही, असं काही तुम्हाला प्रतिबंधित केलं असेल हे गव्हर्नमेंटच्या एक्झाम देण्यासाठी, एमपीएससी, यूपीएससी आणि कोणत्याही कोर्ट वगैरे नाही तर दुसऱ्या एनी गव्हर्नमेंट एक्झाम याच्यासाठी तुम्हाला प्रतिबंधित केलं असेल असं काही, तर तुम्हाला तिथे यस करायचं आणि असं काही नसेल झालं तुमच्यासोबत, ठीक आहे, तर नो आहे तसंच राहून द्यायचं, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. सर्व ऑप्शन इथे नो नो आहेत. त्याच्यानंतर इथे बघा, आता इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट. कॅरेक्टर सर्टिफिकेट हे तुम्हाला ऑलरेडी बनवून घ्यायचे मित्रांनो. कॅरेक्टर सर्टिफिकेटचा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही अर्ज दिल्यानंतर तुमचं जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे ते निघत असतं. ते प्रत्येक याच्यानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार थोडीशी प्रक्रिया वेगवेगळी असू शकते. तुम्हाला जवळच्या सायबर कॅफेमध्ये मध्ये जाऊन तुम्हाला आरामशीर ते काढून भेटतं. ते देखील पुढे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला सादर करावं लागणार आहे. परंतु सध्या स्थितीला इथे जे कॅरेक्टर सर्टिफिकेट विचारले ते तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. ते तुम्हाला स्वतःला बनवायचंय, कुठेही सध्याला जायची गरज नाही. ऑनलाईन फॉर्म भरून किंवा पोलीस स्टेशनला भेट देऊन ते कॅरेक्टर सर्टिफिकेट बनवायची गरज नाही. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट बनवण्यासाठी जाहिरातीमध्ये शेवटचं पेज दिलेलं आहे. इथं बघा, जाहिरातीमध्ये शेवटी जर आलं तर ही जाहिरात ओपन केलेली आहे. तर बघा, चारित्र्य प्रमाणपत्र, ठीक आहे, वर्तवणूक प्रमाणपत्र. आता हे काय आहे मित्रांनो, आता इथे आपल्याला संपूर्ण माहिती भरायची, वाचून माहिती भरायची आणि हे एक सर्टिफिकेट जसं की तुमचा एखादा जवळचा एखादा वरिष्ठ माणूस आहे, तो माणूस तुम्हाला हे देत आहे त्यांच्या सहमतीने. जो माणूस तुम्हाला ओळखतो, तुमचं वर्तणूक कसं आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, राहणीमान कसं आहे हे ओळखतो, तो सर्टिफिकेट तुम्हाला इश्यू करतो, असा त्याचा उद्देश होतो. जवळ आपल्या गावचे जर म्हटलं तर गावामध्ये राहत असेल तर वरिष्ठ व्यक्ती तुम्ही घेऊ शकता, गावचे पोलीस पाटील, सरपंच यांच्याकडून तुम्ही ही माहिती भरून त्यांचं सही, नाव, व्यवसाय, पत्ता वगैरे तुम्ही भरून घेऊ शकता. माहिती भरून त्याची सिग्नेचर वगैरे घ्यायची, ठीक आहे. नाही तर असं नसेल, तुम्हाला जर जास्तच लांब असेल तर तुमच्या जवळील घराजवळील जे पण व्यक्ती असतील वरिष्ठ व्यक्ती, तर ते जवळील जे व्यक्ती आहेत तुम्हाला ओळखतात असे व्यक्ती, त्यांची माहिती भरायची फक्त आणि त्यांचे सही वगैरे, पत्ता वगैरे इथं घ्यायचा आणि हेच तुम्हाला तिथं लागणार आहे. काही गरज नाही तुम्हाला लगेच ऑनलाईन फॉर्म भरायची किंवा ऑनलाईन कॅरेक्टर सर्टिफिकेटची, ठीक आहे. तर हे तुम्हाला वर्तवणूक प्रमाणपत्र तिथं लागणार आहे, त्याची माहिती भरायची. आता ज्या पण 2 व्यक्तींची नावं तुम्ही इथं भरणार आहे जे की तुम्हाला ओळखतात आणि ते तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्यासाठी सहमत आहेत, त्यांची माहिती भरायची. त्यांचं त्या व्यक्तीचं नाव भरायचं, त्यांचा व्यवसाय काय ते व्यवसाय भरायचा, शेती वगैरे जे पण असेल ते, त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि त्यांचा ऍड्रेस, दोन्ही व्यक्तींची माहिती तुम्हाला इथं भरणं अपेक्षित असणार आहे. इथपर्यंत समजलं. हे तुम्हाला कुठून भेटणार, तुम्हाला ऑनलाईन सध्याला इथं लागणार नाहीये. ऑनलाईन तुम्हाला पुढे जॉईनिंगच्या वेळेस लागणार नक्की, ठीक आहे. ते तुम्ही अप्लाय करून ठेवा, काय अडचण नाही. परंतु इथे फॉर्म भरण्यासाठी असे 2 व्यक्ती, तुमच्या शेजारील 2 व्यक्ती घ्या जे की तुम्हाला ओळखतात, त्यांची माहिती इथे डायरेक्टली भरा, ठीक आहे. इथे त्यांची माहिती, त्यांचं नाव, ते काय करतात आणि त्यांचा मोबाईल नंबर वगैरे आणि ऍड्रेस वगैरे भरा, जे तुम्हाला व्यक्ती ओळखतात असे व्यक्ती, ठीक आहे. तर त्यांच्याकडून जसं की कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही घेतलं इश्यू करून आणि ते तुम्हाला ओळखतात, तुमचा स्वभाव वगैरे, वर्तणूक कशी ते सर्व सांगतात, ठीक आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे व्यवस्थित सर्व. तर त्यांच्याकडून सिग्नेचर वगैरे घ्यायची, त्यांच्याकडून अशा प्रकारचं कॅरेक्टर सर्टिफिकेटचा डेमो देखील इथं दिलेला आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता, ठीक आहे. अशा प्रकारची माहिती हे तुम्ही वाचू शकता. इथं काय तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्या व्यक्तींची 2 नावं टाकणार आहेत तुम्ही, त्यांचीच इथं माहिती भरा, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. त्यांचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नाव, ते काय करतात, व्यवसाय, फोन नंबर आणि ऍड्रेस. आता त्यानंतर इथे बघा, तर हे सर्वात महत्वाचं आहे. इथं आपल्याला काय, एसबीआय कलेक्टच्या मार्फत आपल्याला इथं ऑनलाईन पेमेंट करायचंय. तर इथं आपल्याला काय करायचं बघा, इथं रेफरन्स नंबर द्यायचा आहे सर्वात महत्वाचं, आणि डेट, अमाऊंट आपल्याला किती असणार आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. आता इथं आपल्याला जेवढं पण पेमेंट असणार आहे ना, ते पेमेंट तुम्हाला ऑनलाईन भरायचं असतं, ठीक आहे. तुम्हाला ऑनलाईन पेमेंट भरण्यासाठी इथं आपल्याला क्लिक हिअर फॉर ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन आहे बघा, इथे आपल्याला क्लिक करायचं, ठीक आहे. इथं क्लिक केल्यानंतर बघा, अशा प्रकारचं हे एसबीआय कलेक्टचं जे पेज आहे ते ओपन होऊन येईल, ठीक आहे. आता हे ओपन झाल्यानंतर इथे आपण ज्या पण पदाचं पेमेंट करत आहे ते पद तुम्हाला दिसेल. जसं की इथं बघा, पिओनचं पद पेमेंट करत आहेत तर ते आपल्याला दिसेल. मग इथं आपलं पहिलं नाव टाकायचं, मधलं नाव टाकायचं, आडनाव टाकायचं, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख, ऍड्रेस, त्याच्यानंतर फी किती आहे, टोटल फी तुम्हाला दिसून येईल, टोटल सर्व ही माहिती दिसून येईल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं, इथे आपल्याला काहीच भरण्याची गरज नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं नेम विचारले तर आपण स्वतःच नाव टाकू शकता, मोबाईल नंबर टाकू शकता आणि एक ईमेल आयडी टाकू शकता. हे सर्व झाल्यानंतर इथं टर्म अँड कंडिशन दिलेले आहेत, हे चेकबॉक्स करायचं, टिक मार, आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला जो कॅप्चा दिसत आहे पुढे कॅप्चा टाकायचा आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं, ठीक आहे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपलं जे पेमेंट आहे ऑनलाईन इथं आपल्याला पेमेंट करावं लागतं. पटकन ही माहिती सर्वप्रथम मी इथं भरून घेतो. तर बघा, ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर, खाली कॅप्चा टाकून झाल्यानंतर इथं आपल्याला व्यवस्थित माहिती भरून नेक्स्ट वरती क्लिक करायचं पेमेंट करण्यासाठी. त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. आपली बाकीची माहिती इथं दिसून येईल, थोडीशी ब्लर केलेली आहे, हाईड केलेली आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला नेक्स्टचं ऑप्शन आहे, नेक्स्ट वरती क्लिक करायचं पेमेंट करण्यासाठी.
त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं येऊन जाईल. आता भरपूर ऑप्शन आहे आपल्याला इथं पेमेंट करण्यासाठी. बघा आपल्याला इथं जर म्हटलं तर नेट बँकिंग आहे, त्यानंतर वेगवेगळ्या ब्रांचेसच्या माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता. तर बघा इथं युपीआयचं ऑप्शन आहे, युपीआयच्या माध्यमाने देखील तुम्ही पेमेंट करू शकता. तर युपीआय मी इथं सिलेक्ट केलं, त्यानंतर पुन्हा अशा प्रकारचं येऊन जाईल. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे पेज कट होऊन देऊ नका, कारण पेमेंटचं पेज वेगळं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं खूप सारा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता इथे आपल्याला रेफरन्स नंबर दिलेला असतो, हा रेफरन्स नंबर आता एकदा यूज झाला की पुन्हा जर म्हटलं तर तुमचा फॉर्म एकदा सबमिट झाला तर तुमचा रेफरन्स नंबर इथं यूज होऊन जातो, पुन्हा तो तुम्ही वापरू शकत नाही. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे, जसे की तुम्ही QR कोडच्या माध्यमाने पेमेंट करू शकता. ठीक आहे, किंवा जर म्हटलं तर बघा आपल्याला इथं युपीआयचं ऑप्शन आहे, युपीआयच्या माध्यमाने पेमेंट करू शकता. जसं की इथं QR कोड जर म्हटलं तर QR कोड इथं शो झाला, आता इथं 5 मिनिटाच्या अगोदरच तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. रेफरन्स नंबर आधीच तुम्ही हा कॉपी करून घ्या मित्रांनो, आणि त्याच्यानंतरच पेमेंट करा. त्याच्यानंतर देखील तुम्हाला रिसिप्ट भेटते, इथं बघा प्रिंट रिसिप्ट भेटते. परंतु काही वेळेस काय होतं, पेमेंट कट होऊन जातं आणि तुमच्याकडे रेफरन्स नंबर नसतो. तसं तुम्ही मोबाईल नंबर, ईमेल आयडी दिलेला असतो, त्याच्यावरती देखील तुमची पेमेंटची माहिती सेंड केलेली असते. तर पटकन आता हे जे पेमेंट आहे मी करून घेतो, आणि पेमेंट झाल्यानंतर इथे बघा आपल्याला प्रिंट रिसिप्टचं ऑप्शन आहे, हे देखील घेऊ शकता. आणि आता फक्त आपल्याला हा जो रेफरन्स नंबर भेटलेला आहे ना, बघा इथं रेफरन्स नंबर हाच आपल्याला इथं यूज करायचा आहे. आपल्याला एकदा पेमेंट झालं की रेफरन्स नंबरच तिकडे ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये यूज करायचा आहे. तो कुठं ते देखील सांगतो. तर बघा आता पेमेंट झाल्यानंतर जो रेफरन्स नंबर भेटणार आहे ना आपल्याला, जो रेफरन्स नंबर तुम्हाला दाखवला, पेमेंट सक्सेसफुली तुम्हाला करून घ्यायचं. आणि इथं आपल्याला रेफरन्स नंबर टाकण्याचा ऑप्शन आहे बघा, इथे आपल्याला रेफरन्स नंबर तो टाकायचा. पेमेंट कधी केलेलं आहे त्याची डेट टाकायची. ठीक आहे, पेमेंट टोटल 1000 रुपये होतं, ते तुम्ही केलं, डेट तुम्हाला इथं भरायची, रेफरन्स नंबर टाकायचा. आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला आता फोटो आणि सिग्नेचर आपल्याला इथं अपलोड करायची. ठीक आहे, फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड करायची. त्याच्यानंतर इथे आपल्याला बघा, इथं आपल्याला कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा इथं जसे तसा बघायचा आहे, तो टाकायचा, आपल्याला टाईप करायचंय. आणि खाली आपल्याला फक्त आता आपलं हे जे पेमेंट झाल्यानंतर आपला फॉर्म इथं आय एग्रीचं ऑप्शन आहे, इथं क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं. तर बघा आता माझं पेमेंट इथं सक्सेसफुल मी इथं करून घेतलेलं आहे. मला रेफरन्स नंबर इथं भेटलेला आहे, ऑलरेडी तोच असतो, एकच रेफरन्स नंबर असतो. आता याची प्रिंट देखील तुम्ही घेऊ शकता, खाली घेतल्यानंतर प्रिंटचं ऑप्शन आहे, तर रिसिप्टची प्रिंट तुम्ही सेव्ह करून. फॉर्म आता आपला झालेला आहे. संपूर्ण माहिती इथं भरून झाल्यानंतर जो रेफरन्स नंबर भेटलेला आहे तो देखील टाकला, पेमेंट देखील झालं, डेट देखील टाकली. त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड करायची. ठीक आहे, फोटो आणि सिग्नेचर देखील अपलोड केलं, कॅप्चा जसाचा तसा इथं टाईप केला. इथं डिस्क्लेरेशन दिलेलं आहे, त्याच्या खाली आय एग्रीचं ऑप्शन आहे. आता ते तुम्हाला दिसत नसेल, थोडीशी स्क्रीन इथं थोडी खाली घेतल्यानंतर इथं आय एग्रीचं ऑप्शन आहे, तर आय एग्री याच्यावरती मी क्लिक करतो. तर बघा जसं तुम्ही आय एग्री वरती क्लिक करता, त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन इथं सक्सेसफुल होऊन जाणार आहे. आता तुमचं जर म्हटलं तर बघा रजिस्ट्रेशन नंबर देखील तुम्हाला इथे भेटतो. आता हा तुमचा झाला रजिस्ट्रेशन नंबर. ठीक आहे, आता इथं जर म्हटलं तर तुमचं इथं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे, म्हणजे तुमचा फॉर्म देखील इथं पूर्ण झालेला आहे, परंतु ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची बाकी आहे. ती देखील तुम्हाला कशी घ्यायची ते देखील सांगतो. आता बॅकचं ऑप्शन आहे, बॅकवरती क्लिक केलं तर पुन्हा इथं फॉर्म भरायला इथं ओपन होऊन येईल. आता तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं. तुम्ही जो पण मोबाईल नंबर दिला होता, ईमेल आयडी दिला होता, त्याच्यावरती देखील तुमचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सेंड केलेला असतो. आता फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची माहिती इथं भरू शकता. आणि बाकी जर म्हटलं तर रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला भेटला नसेल तर तो तुम्ही मिळवू शकता, परंतु आपल्याला रजिस्ट्रेशन आयडी भेटून जातो जेव्हा तुमचं पेमेंट वगैरे होतं तेव्हा भेटून जातो. ठीक आहे, संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला लाईव्ह दाखवली. तर त्याची आता ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची, तर प्रिंट ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा आपल्याला इथं ईमेल आयडी भरायचा आहे, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन आयडी जो पण भेटला होता तो इथं भरतो. आता हे सर्व झाल्यानंतर ईमेल आयडी टाकून जन्मतारीख इथं भरायची. ठीक आहे, जन्मतारीख आपल्याला टाकायची आणि कॅप्चा टाकून जनरेटचं ऑप्शन यावरती क्लिक करायचं. तर पटकन माहिती टाकून मी जनरेट वरती क्लिक करतो. तर बघा जसं जनरेट वरती आपण क्लिक करणार ना, तसं जनरेट वरती क्लिक केल्यानंतर एक फाईल इथे डाउनलोड होऊन येते. बघा इथे जर म्हटलं तर आपल्याला जी फाईल आहे इथे डाउनलोड होऊन येते. बघा ऍप्लिकेशन जस्ट इथे डाउनलोड झालेलं आहे. आता जेव्हा आपण ही माहिती भरून इथे जनरेट वरती क्लिक करतात, डायरेक्टली आपला ऍप्लिकेशन फॉर्म इथे डाउनलोड होऊन येतो. आता ऍप्लिकेशन फॉर्म देखील मी इथं ओपन करून दाखवतो. तर बघा या स्वरूपामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म इथे डाउनलोड झालेला आहे. तुमचा फोटो, खाली सिग्नेचर वगैरे जी पण माहिती आपण भरली होती ती संपूर्ण या फॉर्म मध्ये दिलेली असते. म्हणजे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म इथे सबमिट झालेला आहे. संपूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेली आहे. तर बघा हा ऍप्लिकेशन आपला फॉर्म आहे या स्वरूपामध्ये. तर पुन्हा एकदा थोडक्यात तुम्हाला एकदा पुन्हा माहिती देऊन घेतो मित्रांनो, अर्ज कसा भरायचा, कारण थोडीशी किचकट प्रोसेस आहे, आपण थोडीशी अवघड प्रोसेस आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक पदासाठी सेपरेट लिंक आहे. लिंकला ओपन केल्यानंतर इथे आपल्याला SBI कलेक्टचं ऑप्शन भेटून जातं, ज्याच्यावरतून आपल्याला पेमेंट करायचं. कधीही पेमेंट करू शकता, काय अडचण नाही. लगेच पेमेंट करून तुम्ही नंतर फॉर्म भरला तरी काय अडचण नाही. तर पेमेंट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे आपल्याला रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचंय. रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर ज्या पदाची लिंक असेल त्या पदाची संपूर्ण तुम्हाला माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर
संपूर्ण माहिती भरल्यानंतर ही संपूर्ण माहिती तुम्हाला भरून टाकल्यानंतर इथे आपल्याला जो पेमेंट केलं त्याचा नंबर टाकायचा, रेफरन्स नंबर, कॅप्चा वगैरे, फोटो सिग्नेचर अपलोड करायची. त्याच्यानंतर खाली आय एग्रीचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन आयडी भेटतो. तर रजिस्ट्रेशन आयडी भेटल्यानंतर प्रिंट ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथे ईमेल आयडी टाकायचा. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन आयडी टाकायचा, जन्मतारीख भरायची, कॅप्चा टाकायचा आणि जनरेट रजिस्ट्रेशन आपलं प्रिंट याच्यावरती क्लिक करायचं जनरेट वरती. त्याच्यानंतर डायरेक्टली ऍप्लिकेशनची प्रिंट इथे आपल्याला डाउनलोड होऊन येते. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये तुम्ही घर बसल्या न चुकता ऑनलाईन अर्ज व्यवस्थित भरू शकता. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी दिलेली आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर तुम्हाला या शिपाई पदासाठी अर्ज कसा भरायचा ते मी तुम्हाला सांगितलं. पुढे जर म्हटलं तर बघा हे लिपिक पद आहे. ठीक आहे. लिपिक पदासाठी अर्ज भरण्यासाठी आपल्याला ही लिंक आहे, ही लिंक देखील मी इथं दाखवण्यासाठी ओपन करून घेतलेली आहे. बघा इथं क्लर्क या पदासाठी अर्ज, सारखीच प्रोसेस आहे, काहीच बदल नाही. इथे देखील आल्यानंतर इथं रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं. क्लर्क पद फक्त इथे सिलेक्ट असणार आहे, कोणत्या याच्यामध्ये अर्ज भरायचं ते सिलेक्ट करायचं. बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायची. सारखाच अर्ज, काहीच बदल नाहीये बघा यानुसार. आणि हे सर्व माहिती टाकल्यानंतर इथे आपल्याला रेफरन्स नंबर टाकायचा, फोटो सिग्नेचर अपलोड करायची, डिस्क्लेरेशन इथं ऍग्री करायचं आणि बाकी सबमिट करायचं आणि ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची या स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.